साठी चॅम्पियन्स ट्रॉफी हे देण्यात आलेले आहेत. कैलासवासी अमृता अरविंद ठोंबरे यांच्या स्मरणार्थ या दोन्ही ट्रॉफीज देण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर डॉक्टर निशिकांत ठोंबरे यांनी सलग 2 दिवस स्पर्धेसाठी संपूर्ण पाण्याची सुविधा केलेली आहे. सौ पूनम प्रणित कडवे ज्या सदस्य आहेत मिळकतकारच्या विद्यमान सदस्य आहेत त्यांच्याकडून दुसऱ्या नंबरची ट्रॉफी ही देण्यात आलेली आहे. त्यानंतर सन्मान्य रोशन जगदीश कडवे यांच्याकडून तिसऱ्या नंबरची ट्रॉफी देण्यात आलेली आहे. तर सन्मान्य रोशन कृष्णा कडवे यांच्याकडून 50 किलो तांदूळ देण्यात आलेले आहेत. 2 दिवस आपल्याला जी जेवणाची सुविधा केली त्यामध्ये नक्कीच तांदळाचा समावेश आपण पाहतोय. त्यानंतर माजी सरपंच सन्मान्य गिरीश गुरुनाथ कडवे यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीजसाठी म्हणजे मालिकेवरसाठी जी आकर्षक सायकल आहे ती देण्यात आलेली आहे. सन्मान्य मिथुन मोहन ठोंबरे यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचसाठी ज्या ट्रॉफ्याज आहेत त्या सर्व देण्यात आलेल्या आहेत. सन्मान्य गोरख दशरथ कडवे यांच्याकडून आगळं वेगळं पारितोषिक येते म्हणजेच एक बोकड जो संघ जिंकेल त्याला नक्कीच बोकड त्यांच्याकडून देण्यात आलेलं आहे. त्यावेळेस सन्मान्य मोहन कडवे यांच्याकडून 10 किलो कांदे आणि बटाटे देण्यात आलेले आहेत. नक्कीच जेवणात त्यांचा वापर आपण पाहू. सन्मान्य आशिष कडवे यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाजासाठी सायकल देण्यात आली आहे. सन्मान्य हिमांशू पोळे यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाजासाठी नक्कीच सायकल देण्यात आली आहे. बाकी नावं नक्कीच आपण पुढे ऐकूया. पंचांचा इशारा येतोय. लेट्स प्ले लेट्स बॅटल बिगिन. पहिला चेंडू घेऊन राजन पहिल्या चेंडूला आपण पाहिलं बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने जाणीवपूर्वक खेळून काढला. इथे एकच धाव घेतली जाते आणि पहिली धाव घेताना आपण पाहिलं तर थोडीशी दिरंगाई म्हणावी लागेल कर्णधार दीक्षितची. जर पहिली धाव वेगाने घेतली असती तर मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला असता. हा सामना दोन्ही संघांसाठी डू ऑर डाय सिच्युएशन आहे. नॉकआउट पद्धतीचा झालेला आहे कारण पहिला सामना दोन्ही संघ पहिल्या सामन्यात पराभूत झालेत. त्यामुळे हा सामना जिंकून आपलं आव्हान त्यांना जिवंत ठेवायचं आहे. खऱ्या अर्थाने दोन्ही संघांवरती आता टांगती तलवार असेल ती म्हणजेच पराभवाची. कारण सामना जिंकणं हे एकच उद्दिष्ट असणं आवश्यक आहे. त्या दृष्टिकोनाने आपल्याला खेळ करावा लागेल. जर आपण पाहिलं तर जयमान मिळकतकार संघ देखील अलिबाग क्रिकेटमध्ये टॉप 10 संघांमध्ये एक आपल्याला पाहायला मिळतो. त्यांनी देखील बरीचशी पारितोषिकं पटकावलेली आहेत. एकापेक्षा एक खेळाडू त्यांच्या संघात आहेत आणि तेच खेळाडू प्रत्येक संघामध्ये या स्पर्धेदरम्यान आपल्याला पाहायला मिळतात. हीच या स्पर्धेची खऱ्या अर्थाने मजा आपल्याला पाहायला मिळेल. राजन आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन पंचांच्या डावीकडून पुन्हा एकदा डावखुऱ्याचा फलंदाज आपण पाहतोय. या चेंडूला मिडविकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करतोय. 1 धाव इथे पूर्ण होते. पंचांच्या दीक्षित आणि प्रणित ही जोडी आपण पाहतोय. लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन. पुन्हा एकदा दीक्षित स्ट्राईकवर. पहिले 2 चेंडू आपण पाहिलं दोन्ही फलंदाज एकेरी धावाने आपल्या धावांचं खातं उघडलंय. एक चांगली सुरुवात म्हणमी राजनची. यावेळेस हलक्या हाताने फटका लागवण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडू क्षेत्रक्षण काहीसा दूरवर कुठेतरी अपील देखील आपण पाहिलं की झेल पकडला जाऊ शकतो. मात्र क्षेत्रक्षक थोडासा फाईन आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या आपण पाहिली. पहिल्या 3 चेंडूवरती 3 धाव आल्या. आता एक चांगला टप्पा ठेवलेला आहे राजनने. कालच्या दिवशी आपण पाहिलं राजनने गोलंदाजी केली नव्हती. मात्र आज संघाला आवश्यकता आहे ती म्हणजेच एका चांगल्या स्पेलची एका चांगल्या सुरुवातीची. म्हणून राजन पहिलं षटक घेऊन आला. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट हे उदाहरण पेश करण्यासाठी. यावेळेस एक अँगल बनवलं जातं. इथे मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातून चूक होते. चेंडू अडवला गेला असता तर धाव मिळाली नसती. यशांच्या मागे अनुभवी खेळाडू विनोद कडवेला आपण पाहतोय. 40+ वरती असा जर खेळाडू तरी ही गोलंदाजी करताना ज्या पद्धतीची गोलंदाजी आपण कालच्या दिवशी पाहिली नक्कीच दाद द्यावी लागेल. चांगला टप्पा अचूकता आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या 4 चेंडूमध्ये 4 एकेरी स्वरूपाच्या धावा आल्यात. दीक्षितला मात्र एक चांगला खेळ करावा लागेल. 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकं तो खेळपट्टी उभा राहिला तर नक्कीच एक चांगली धावसंख्या त्याच्या संघासाठी बनू शकते. यावेळेस चांगला चेंडू पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र बॅटची इनसाइड एज आणि यशांच्या अगदी जवळून हा चेंडू आला होता. आपण आक्रोश नक्कीच पाहिलात गोलंदाजाचा. त्याला वाटलं बॅटची कडा घेऊन चेंडू थेट जाऊन यशांवरती आदळतोय. इथे 1 धाव मिळेल. पहिल्या 5 चेंडूवरती 5 एकेरी स्वरूपाच्या धावा आलेल्या आहेत. डिक्लेअर स्वरूपाची धाव आपण पाहतोय.
दीक्षित आणि त्याच्या साथीला असलेला प्रणीतवरती मोठी जबाबदारी आहे. सलमानच्या भूमिकेत आले तर राजन प्रयत्न करतोय आपल्या पहिल्याच षटकात आपल्या संघाला विकेट प्राप्त करून देण्याचा, आपल्या संघाला ब्रेक थ्रू मिळवून देण्याचा. यावेळेचा फटका नक्की चांगला आहे. क्षेत्ररक्षक डीपला तैनात आहे. क्षेत्ररक्षणात थोडीशी चूक होते, मात्र दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जात नाहीये, कारण दीक्षित स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करेल. कुणालला पण पहिलं क्षेत्ररक्षण करतोय. गेल्या हंगामात गातकीसर आपल्याला माहीत असेल तर कुणालने नक्कीच अष्टपैलू कामगिरी केली होती, चांगली फटकेबाजी केली होती, चांगली गोलंदाजी केली होती. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे. आता पाहूया पुढचा सामना असेल तो म्हणजेच गुपित बाप्पा प्रसन्न विरुद्ध ब्लॅक अँड व्हाईट स्पोर्ट्स. दोन्ही संघांनी तयार राहायचे. इनिंग्स ब्रेकमध्ये नाणेफेकीचा कौल होईल आणि आज नक्कीच थोड्या रागवलेल्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळेल सौरभ, कारण पहिल्या सामन्यात पराभूत झालेला आहे. गोलंदाज कुणाल आपण पाहतोय गोलंदाजीसाठी येतोय. गुपित बाप्पा प्रसन्नचा कर्णधार आहे दीपेश कडवे, तर ब्लॅक अँड व्हाईट स्पोर्ट्सचा कर्णधार आहे तो म्हणजेच सौरभ ठोंबरे. कुणाला आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊ. पहिला चेंडू जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. इथे क्षेत्ररक्षणात थोडीशी चूक होते. बॅकअपला क्षेत्ररक्षक येतोय अखिल. जोपर्यंत अखिल चेंडूवर येतो चेंडू फील्ड करते, इथे एक धाव घेतली जाते. क्रिकेटमध्ये मित्रांनो आपण पाहिलं बेसिक गोष्टीत आपल्याला क्षेत्ररक्षणात शिकवलं जातं कशा प्रकारे चेंडूच्या मागे यायचं. 2 धावा इथे आलेल्या आहेत. कशा प्रकारे चेंडूच्या मागे आपण यायचं, कशा प्रकारे चेंडूला फील्ड करायचं, स्टॉप करायचं, त्यानंतर फेक किती वेगाने करायची, कशा पद्धतीत करायची. इथे झेल होण्याची संधी आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षकची ही चूक म्हणता येईल, कारण जर क्षेत्ररक्षक तितका चलाक तत्पर आणि चाणाक्ष असता तर मात्र इथे झेल होणं झाला असता. इथे मात्र झेल होत नाहीये. थोडीशी लेट रिॲक्शन मी म्हणेन. इथे दीक्षितला खऱ्या अर्थाने एक प्रकारे जीवनदानच मिळेल असं म्हणावं लागेल. डावखुऱ्याचा फलंदाज प्रणीत एखादा मोठा स्ट्रोक घेऊन आपल्या संघासाठी चांगल्या धावा जमवणार का. इथे मात्र शरीराचा वेध घेण्यात चेंडू, या चेंडूला दिशा दाखवली जाते. चेंडू जातोय डिक्लेअर झोनमध्ये. 1 धाव मिळेल. मागील षटकात धावा आल्या नाही आहेत, त्यामुळे या षटकात ती धावांची कमतरता दूर करण्याचा प्रयत्न नक्कीच होईल. इथे कुणाला चांगला टप्पा, चांगल्या गतीने गोलंदाजी करावी लागेल तरच हे षटक किफायती ठरेल. अन्यथा दीक्षित आणि प्रणीत नक्कीच प्रयत्न करणार या षटकात धावा जमवण्याचा, कारण पहिल्या षटकात एक बाउंड्री म्हणजे एक चौकार षटकार आला नाही, आणि दुसऱ्या षटकाचा आपण विचार केला 3 चेंडू झालेत, त्यामध्ये एकेरी आणि दुहेरी स्वरूपाच्या धावाच आपण पाहतोय. यावेळेस लेफ्ट विकेटचा जोरदार अपील. इथे मात्र अपीलमध्ये क्षेत्ररक्षक एवढा मग्न आहे की त्याच्या समोरून चेंडू गेलेला आहे, त्यामुळे इथे लेगबाच्या स्वरूपात 1 धाव मिळते. तर चेंडू फील्ड केला गेला असता तर रनआउटची संधी उपलब्ध झाली असती. धावसंख्या होती ती म्हणजेच 11 धावा. प्रत्येक धाव महत्त्वपूर्ण आहे. हा सामना आत्ताचे जे सामने आपण पाहणार आहोत, पहिला सामना आपण पाहतोय तो म्हणजेच 5 पांडवाच्या एकविरा विरुद्ध गोकुळ ढाबा. यातील विजेत्या संघाला नक्कीच एक संधी उपलब्ध आहे अजून एक सामना खेळण्याची. मात्र पराभूत होणाऱ्या संघाचं आव्हान या स्पर्धेत इथेच संपुष्टात येणार आहे. यावेळेस झेल होण्याची संधी. अखिल मात्र चूक करत नाही. कुणाला यश मिळते. फलंदाज दीक्षित बाद. आपण पाहतोय गुपित बाप्पाचे कर्णधार दीपेश कडवे देखील आले. ते देखील थोड्या रागाच्याच भूमिकेत पाहायला मिळत आहेत. म्हणजे आज दोन्ही कर्णधार ॲग्रेसिव्ह मूडमध्ये आहेत, सौरभ देखील आणि दीपेश देखील. मात्र या 2 संघामध्ये होणाऱ्या क्लॅशमध्ये पाहायचं आहे कोणता संघ विजयी ठरतोय. नवीन फलंदाज वृषभला आपण पाहतोय. वृषभ फलंदाजीसाठी याला आज बढती नक्कीच मिळालेली आहे. 3ऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलाय. उंच पुराचा खेळाडू आहे. काही मोठे स्ट्रोक घेऊन आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण धावा तो जमवणार का हे पाहायचंय,
कारण जिथे दीक्षित बाद झाला एक मोठा हादरा म्हणेन मी, कुणालला यश मिळते. मागील सामना कुणालसाठी तितकासा चांगला गेला नव्हता, खूपच महागडं षटक त्याचं आपण पाहिलं होतं. तब्बल 20 ते 22 धावा त्याच्या षटकात कुठल्या गेल्या होत्या. मात्र या सामन्यात आपल्या संघासाठी नक्कीच प्रभावी मारा करण्यासाठी तो सज्ज आहे. कर्णधारांनी त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. 5 चेंडू झालेले आहेत. या षटकातील धावसंख्या आपण पाहिली तर 11, 11 for 1 असं आपण पाहतोय. इथे देखील झेल होऊ शकतो. कुणाल स्वतः चेंडूच्या खाली येतोय. इथे झेल होणार नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न की यशस्वी होतोय. इथे तिसरी धाव ही मिळू शकते कारण क्षेत्ररक्षक तितकासा तिथपर पाहायला मिळत नाहीये. 40+ खेळाडू पाहायला मिळतोय आणि कुठेतरी आपण पाहिलं तर हालचाल तेवढीशी वेगाने होत नाही असंच म्हणावं लागेल. रिफ्लेक्शनमध्ये फरक पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला. धावसंख्या झाली ती म्हणजेच 1 गडी बाद 14 धावा. 14 रन्स ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स. 2 षटकं झालेत. अजूनही 2 षटकांचा सामना बाकी आहे. ब्लॅक अँड व्हाईट स्पोर्ट्स आणि गुपित बाप्पा प्रसन्न दोन्ही संघाच्या कर्णधारांनी तयार राहायचं आहे. पुढील सामना आपला असणार आहे. इनिंग्स ब्रेकमध्ये नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. त्याचबरोबर आपले तिसरे पंच ज्यांना गोट्या अंपायरची कॉपी असं म्हटलं जातं, जे आपल्या खास नृत्यशैलीत आपल्याला चौकार, षटकार, विकेट, वाईड, नो सर्व काही दाखवतात असे झिराडचे आपल्या सर्वांचे लाडके सन्मान्य प्रकाशजी अष्टमकर सर देखील इथे उपस्थित झाले. त्यांचे स्वागत आहे. सन्मान्य गोरख कडवे देखील उपस्थित झालेले आहेत. त्यांचेही स्वागत आहे. सन्मान्य गोरख कडवे ज्याने एक आगळं वेगळं आणि नक्कीच फायदेशीर प्रत्येक संघासाठी असं एक बक्षीस लावले, ते म्हणजे विजेत्या संघाला एक बोकड त्यांच्या मार्फत मिळणार आहे. म्हणजे पार्टीचा अर्धा खर्च आधीच आलेला असं म्हणता येईल. इथे झेल होऊ शकतो. झेल होतोय आणि फलंदाज ऋषभ बाद. पहिल्या चेंडूवरती अखिलला विकेट प्राप्त होतं आणि विकेट मिळण्याचं कारण म्हणजे आपण पहिल्या 2 षटकामध्ये रोखलेल्या धावा. पहिल्या दोन्ही षटकामध्ये विशेष धावसंख्या झाली नाही. 2 षटकांच्या अखेर 14 धावा. याचात प्रति षटकामागे 7च्या सरसेन धावा आल्या. पहिल्या चेंडू मोठा प्रहार करण्याच्या प्रयत्नात ऋषभ बाद झाला. एक चांगला झेल पकडला गेला विनोद कडवे या खेळाडूकडून. इथे अजून एक झेल होऊ शकतो. क्षेत्ररक्षक मात्र दूरवर आहे. इथे 2 धावा घेण्याची संधी उपलब्ध होते. इथे 2 धावा सहज इथे पूर्ण केल्या जात आहेत. जर आपण पाहिलं एखादा क्षेत्ररक्षक मिडॉनच्या क्षेत्रावरती तैनात असता तर मात्र हा झेल झाला असता. मात्र क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर एक शॉर्ट मिड विकेट एक आपण पाहिलं आणि बाकी क्षेत्ररक्षक आपल्याला सीमारेषेत तैनात पाहायला मिळत आहेत. हॅलो, पहिला चेंडू विकेट, दुसरा चेंडू 2 धावा. पुढच्या चेंडू काय घडणार? इथे फटका नक्की चांगला आहे. क्षेत्ररक्षक बॅकअपला येतोय. साहिल जोपर्यंत चेंडू फील्ड करतोय इथे 1 धाव मिळते. नक्कीच वेगळी एनर्जी पाहायला मिळते क्षेत्ररक्षकांमध्ये, गोलंदाजामध्ये, कारण त्यांना देखील कल्पना आहे हा सामना आपल्याला जिंकायचाच आहे. यावेळेस एक मोठा फटका येतोय. स्टँड अँड डिलिव्हर
पहिला मॅक्सिमम इनिंग मधील डीजे. आकार घेते काहीसा संजीवनी षटकार मी म्हणेन, धावसंख्येला आकार देणारा, चालना देणारा आणि फलंदाचा विश्वास आत्मविश्वास वाढवणारा षटकार म्हणेन. या षटकारने धावसंख्या झाले 23 धावा. प्रणीतच्या बॅटनं आलेला षटकार. आतापर्यंत आपण पाहिलं तर प्रणीतने 3 चेंडूंचा सामना केला आणि वैयक्तिक 8 या धावसंख्येत तो खेळतोय, कारण जास्त चेंडूंचा सामना करण्याची संधी त्याला मिळाली नाही. बराचसा खेळ त्याने आपण पाहिलं तर नॉनस्टॉप एंडवर उभा राहून पाहिलाय. अखिलला मात्र कमबॅक करून दाखवावं लागेल, कारण फलंदाज फॉर्ममध्ये इथे आपण पाहतोय. इथे मात्र मिस्टर स्ट्रोक का चेंडू हवेत. राजन स्वतः चेंडूच्या खाली. इथे झेल होणं आवश्यक होतं. झेल सुटतोय. प्रयत्न नक्कीच चांगला, एफर्ट्सला दाद देईन, मात्र फक्त एफर्ट्सनी काही होणार नाही, कारण आता सामना जिंकायचा असेल तर हाफ चान्सेसही आपल्याला कन्वर्ट करावे लागतील. धावसंख्या झाली 24 धावा, 24 रन्स. पाच चेंडू झालेले आपण पाहतोय. तिसऱ्या षटकातील येणारा हा आता अंतिम चेंडू असेल. हे षटक जर आपण पाहिलं तर धावसंख्येच्या दृष्टिकोनाने एक चांगलं षटक म्हणेन मी, ते म्हणजेच गोकुळ ढाबा या संघासाठी. तर गोलंदाजसाठी म्हणेन की म्हणजेच एक संमिश्र षटक, आणि या षटकात धावा जरी आल्या असल्या तरी अखिलने विकेट देखील प्राप्त केले. ते मात्र नक्कीच चांगला चेंडू. यष्टीरक्षक कर्णधार राजनकडून अजून एक चूक होते. चेंडू अडवला असता तर धाव रोखले गेले. 1 धाव मिळते. 3 षटकांच्या अखेर धावसंख्या झाली ती म्हणजेच 2 गडी बाद, 25 धावा, 25 रन्स ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर्स. 18 चेंडूमध्ये 25 धावा. आणि आता पाहायचं अंतिम षटकात कशा प्रकारे धावा जमवल्या जात आहेत. चला मित्रांनो, टीम मीटिंग घेऊ नका, कारण पाण्याची सुविधा करायची आहे. कृपया करून विनंती असेल, विनंती अधिक सूचना असेल प्रत्येक संघाला की आपल्याला जास्त वेळ दिला जाणार नाही. जर आपण जास्त वेळ काढलात तर मित्रांनो आपल्याला टायमर लावावा लागेल. त्यामुळे त्वरित सामन्याला सुरुवात करा. पाण्याची सुविधा लवकर करायची आहे. आणि आयोजकांनाही विनंती असेल की 2 षटकानंतर आपण पाणी घेऊन जायचे, जेणेकरून वेळ वाया जाणार नाही. इथे आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद होतोय. जर खेळाडू विनोद कडवे याने सलग 3 चेंडू 3 विकेट प्राप्त केल्या तर 2000 रुपयाचं पारितोषिक असेल सन्माननीय अभिजित कडवे, उपसरपंच मिळकतकार ग्रुप ग्रामपंचायत यांच्याकडून. बघा अशा प्रकारे पारितोषिक लावली जात आहे. तर प्रोत्साहन देण्यासाठी पहिल्या चेंडू विकेट नक्कीच म्हणेन मी, कारण स्टंपिंगची विकेट आहे. अजूनही पुढच्या 2 चेंडूवरती 2 विकेट प्राप्त होणार का? न्यू बॅटर, नवीन फलंदाज राहुल आपण पाहतोय स्ट्राईकवर असेल. तर यशच्या जवळ क्लोज किपिंग करताना आपण पाहतोय ते म्हणजे कर्णधार
राजदला इथे विकेट नक्कीच मिळत नाहीये. किती धाव मिळणारे पाहायचंय. थोडंसं फंबल होतं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. फेक अचूक असेल तर मात्र इथे विकेट होऊ शकते. फेक तितकीशी अचूक नाही. इथे 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या होते ती म्हणजेच 27 धावा. 4 चेंडू शिल्लक आहेत. पुढील सामन्याच्या नाणेफेकीसाठी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी तयार राहायचंय. ब्लॅक अँड व्हाईट स्पोर्ट्स आणि गुपित बाप्पा प्रसन्न. इथे फटका चांगला आहे. झेल नक्कीच झेल खूप कठीण आहे. 2 धावा इथे नक्कीच मिळत आहेत. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं झेल पकडण्यासाठी साहिलने खूपच प्रयत्न केला. लॉंग ऑन वरून जवळपास आपण पाहिलं तर तो धावसंख्या आपण 29 झालेली पाहतोय. इथे मात्र फटका चांगला आहे. इथे आपल्या पायाच्या सहाय्याने नक्कीच क्षेत्ररक्षण चांगलं होत केलं जात आहे. 2 धावा मिळतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. इथे तिसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का? प्रयत्न होत नाहीये तिसऱ्या धावेसाठी, कारण बॅकअपला क्षेत्ररक्षक येतोय, कव्हर करतोय, चेंडू फील्ड करतोय. या षटकात आपण पाहिला पहिल्या चेंडू विकेट आणि त्यानंतर सलग 3 चेंडूवरती दुहेरी स्वरूपाच्या धावा आहेत. एकूण धावसंख्या 31 झालेली आहे. जर ही धावसंख्या 40 किंवा त्यापेक्षा पुढे गेली तर नक्कीच एक रंगतदार सामना पाहायला मिळू शकतो. इथे फटका चांगला आहे. झेल होणार की? इथे मात्र अखिलचं मी नक्कीच कौतुक करेन. आपल्या शरीराच्या सहाय्याने त्यांनी चेंडू चांगल्या प्रकारे फील्ड केलेला आहे. आणि क्षेत्ररक्षक जर आपण पाहिले झेल टिपण्याचाही प्रयत्न करतात पण झेल होत नाही, तर शरीराच्या साह्याने चेंडूला फील्ड करतायत. 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या झाले 33 धावा. जर या चेंडू षटकार आला तर 40 धावांचं आव्हान ठेवलं जाईल. मात्र षटकार येणार का? कारण पहिल्या 5 चेंडूमध्ये आला नाहीये. या चेंडूवर एकाच स्वरूपाची धाव मिळते. या एकेरी धावेने या षटकाची इथे सांगता होते. धावसंख्या झालेली आहे 4 षटकांअखेरीस ती म्हणजेच 34 धावा. चला एका रांगेत मैदानातून बाहेर यायचे 5 पांडवांच्या एकविरा संघाने. तर टॉससाठी आपण टॉस बॉक्समध्ये यायचंय. सौरभ ठोंबरे ब्लॅक अँड व्हाईट स्पोर्ट्सचा कर्णधार आणि दीपेश कडवे गुपित बाप्पा प्रसन्नचा कर्णधार. चला नाणेफेकीसाठी टॉस बॉक्समध्ये या. टॉस बॉक्समध्ये नक्कीच सुदर्शन घातकी सर यांना आपण पाहू. त्यांच्या समवेत दोन्ही कर्णधार. धन्यवाद निनाद. मिल्कतकार प्रीमियर लीग पर्व 3 मिल्कतकार गावाच्या वतीने आयोजित ही भव्य दिव्य अशी क्रिकेट स्पर्धा. आजचा हा दुसरा दिवस अर्थातच अंतिम दिवस. यापुढे होणारा जो सामना आहे अर्थात आजच्या दिवसातील हा दुसरा सामना आहे गुपित बाप्पा आणि नक्कीच त्यांच्या विरोधात दुसरा संघ असणार आहे तो म्हणजे दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत ब्लॅक अँड व्हाईट आणि गुपित बाप्पा. आणि या दोन्ही संघांना हा पुढील सामना कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. कारण कोणताही संघ ज्यावेळेस 2 सामने जिंकणार तेव्हा तो नक्कीच पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करणार आहे. त्याच्यामुळे गुपित बाप्पा या संघाला आणि ब्लॅक अँड व्हाईट या दोन्ही संघांना या सामन्यासाठी या स्पर्धेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. या ठिकाणी पाहिलं आपण सिनियर प्लेयर आहेत.
रणनीती काय असणार आहे, किती धावापर्यंत आपल्याला धावा केल्या जर आपण तर प्रतिस्पर्धी संघाला रोखू शकतो आणि कितपत आपण धावा करू आणि यांना रोखून धरू असं आपल्याला वाटतं? 35-40 पर्यंत त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू आणि तो चेस करू आम्ही. नक्कीच सौरभने सांगितलं की 35 ते 40 धावापर्यंत ते धावा करणार आहेत आणि ह्या धावा त्यांना नक्कीच परिपूर्ण धावा असणार आहेत. आणि मी दीपेशला विचारतो की आपण फलंदाजी करत असताना किती धावा आपल्याला अपेक्षित असतील आणि त्या धावांमध्ये प्रतिस्पर्धी संघाला आपण रोखू शकतो असं आपल्याला वाटतं? आम्ही तरीही 40-45चा स्कोअर करू, त्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार. नक्कीच दोन्ही संघाच्या संघनायकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बोलतोय पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सकडे, जिथे आमचे साथी समालोचक आहेत निनाद कदम. सुदर्शन गातकी सर, तुम्ही प्रश्न विचारलेत पण मला एक प्रश्न पडलाय. सौरभने सांगितलं नाणेफेक जिंकल्यानंतर मी प्रतिस्पर्धी संघाला 40-45 धावसंख्येने रोखेन आणि प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधारांमुळे उत्तर दिलं मी 40-45 धाव करेन. नक्की काय आहे? कारण मला वाटलं, मला अपेक्षित होतं मी 50-60 धाव करेन असं. कारण दीपेशने पहिल्या मॅचमध्ये देखील सांगितलं तर माझी फलंदाजी साईड थोडीशी कमी आहे, मला बॉलिंगमध्ये जास्त आमच्याकडे चांगले गोलंदाज आहेत. इथे मात्र कर्णधाराला पॉझिटिव्ह इंटेन्शनने खेळणं आवश्यक आहे, सर्वात महत्त्वाचं. चला वळूया मैदानाकडे, जिथे दुसऱ्या सत्राला सुरुवात होते. त्याआधी दोन्ही संघ, दीपेश आपले प्लेइंग एलेव्हनची लिस्ट आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचवली. दीपेश, लिस्ट सेकंड मॅचची आमच्यापर्यंत पोहोचली. सौरभ, आपण देखील इकडे यायचंय. सौरभ, प्लेइंग एलेव्हनची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवायची सेकंड मॅचची. पहिल्या सामन्याची आपण पोहोचवली होती, तर हा नियम आहे आणि सामना सुरू होण्याच्या आधी आमच्यापर्यंत लिस्ट येणं आवश्यक आहे. तर पुन्हा एकदा वळूया आपण मैदानाकडे. मित्रांनो, जेवढ्या लवकर आपण सामने खेळवाल, जेवढा वेळ कमी वाया घालवाल, तेवढ्याच ही स्पर्धा चांगल्या पद्धती आपली पूर्ण होईल. आणि आपली स्पर्धा आपल्याच गावातील स्पर्धा आहे, त्यामुळे आपण जर दिरंगाई केली त्यामध्ये आपलंच नुकसान आहे. त्यामुळे लवकर सामन्याला सुरुवात करा. दुसऱ्या सत्रासाठी घेऊन जातो मी आपल्याला माझे साथी समालोचक सुदर्शन गातकी सर यांच्याकडे. गातकी सर, ओव्हर टू यू. धन्यवाद निनाद. त्याच्या आधी आपण जे मानाची पर्पल कॅप आहे, ज्या गोलंदाजाने, ज्या खेळाडूने सर्वात जास्त विकेट संपादन केलेल्या आहेत, अर्थातच सिद्धेश याने, ठोंबरे यांनी 4 विकेट संपादन केलेल्या आहेत. तरी मी विनंती करतो अभिजित दादा यांना की ज्यांना पर्पल कॅप ही आपल्या शुभ हस्ते प्रदान करायची आहे. हा एक मान आहे, सन्मान आहे त्या खेळाडूचा की ज्याने जबरदस्त मेहनत केलेली असते गोलंदाजीमध्ये आणि ती त्याला आपण दिली पाहिजे आणि कृपया ती आपण परिधान करायची आहे. जर दुसऱ्या गोलंदाजाने आणखीन जास्त विकेट संपादन केल्या तर ते आपण कॅप फिरवणार आहोत. तो बोलतोय मैदानाकडे आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं पुनश्च या मिल्खतकारच्या जबरदस्त अशा मैदानामध्ये, सुरेख अशा मैदानामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. समुद्राला सटीक असं हे मैदान, अतिशय मोकळी हवा या मैदानामध्ये चारो दिशावरून येत असते आणि त्याच्यामुळे एक उत्साहाचं वातावरण, एक आनंदाचं वातावरण या मिल्खत दरम्यान सन्माननीय अभिजित दादा यांच्या शुभ हस्ते पर्पल कॅप या ठिकाणी सिद्धेशला प्रदान केली जाते. वेल प्लेड सिद्धेश, आपण 4 विकेट संपादन केल्या, त्यासुद्धा एकाच षटकामध्ये, आणि पहिलं वेळेला हॅट्रिकसुद्धा त्यांनी संपादन केलं होतं ते विकेटचं. वळतोय पुन्हा एकदा मैदानाकडे. त्या ठिकाणी प्रथम फलंदाजी करत असताना गोकुळ ढाबा या संघाने 34 धावा जमा केल्या होत्या. 35 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. यावेळेस गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. सुरेख अशी गोलंदाजी होताना दिसते. यष्टीरक्षक मात्र चांगली भूमिका पार पाडतोय. रक्षित एक संघनायक म्हणून आणि एक यष्टीरक्षक म्हणून दुहेरी भूमिका बजावताना दिसतोय. स्ट्राईकला येतो तो कुणाल, एक अष्टपैलू खेळाडू की ज्याने 3 पर्व चांगल्या प्रकारे खेळलेली आहेत, अष्टपैलू कामगिरी केलेली आहे. जोरकस मारण्याचा प्रयत्न फसतो चेंडू, मात्र त्या ठिकाणी मला वाटतं बॅटची कडा घेऊन गेलेला होता. यष्टीरक्षकाला नामी संधी होती दक्षितला, त्या ठिकाणी झेल टिपण्याची पूर्ण तो संधी मात्र हुकते आणि कुणालला मात्र जीवनदान मिळते. पाहिजे या जीवनदानाचा कितपत फायदा घेतोय तो कुणाल. पुन्हा एकदा आता स्ट्राईकला येतोय.
साहिल खेळण्यासाठी सज्ज होतोय. जोरकस प्रहार फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये जोपर्यंत क्षेत्ररक्षण होते, फेकी होते, तोपर्यंत एक धाव धापलकर जमा होते आणि एकाच धावेवर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न थोडासा खराब फेकी झाली होती आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतलेला आहे त्या दोन फलंदाजांनी. वेगवान धावत त्या ठिकाणी दुसरी धाव सुद्धा सहज पूर्ण केलेली आहे. अशा प्रकारे धावसंख्या मात्र वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते 6 धावा. 35 या धावांचा पाठलाग करत असताना 5 पांडवांच्या एकविरा या संघाने पहिल्या षटकामध्ये 6 धावा जमा केलेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी मात्र 34 धावांची आवश्यकता असणार आहे. ते नक्कीच 5 पांडवांच्या एकविरा देवी या संघाला जास्तीत जास्त वेळ वाया घालवू नका मित्रांनो. टीम मीटिंग फारशी घ्यायची नाही आहे. आपल्याकडे वेळ कमी असेल आणि सामने जास्त आहेत तर वेळ कसा वाचेल याची आपण दखल घ्यायची आहे. सर्व संघांना, सर्व संघ नायकांना आणि खेळाडूंना विनंती असेल, टीम मीटिंग फारशी घ्यायची नाही आहे. कमीत कमी वेळामध्ये आपल्याला सामना कशा प्रकारे चांगल्या प्रकारे पूर्ण करता येईल, वेळ कसा वाचेल आणि शेवटच्या अंतिम सामन्यासाठी वेळ जास्तीत जास्त कसा मिळेल, तो 4 षटकांचा कसा होईल याची खबरदारी सर्वांनी घ्यायची आहे. आणि ही जबाबदारी आपली सर्वांची आहे, कारण ही स्पर्धा आपली आहे, आपली गावची स्पर्धा आहे आणि ती यशस्वीरित्या पार पाडण्याची जबाबदारीसुद्धा आपलीच आहे. दरम्यान नवीन गोलंदाज येतोय, ऋषभ मारा करतोय, खेळण्यासाठी कुणाल सज्ज होतोय. जोरकस मारण्याचा प्रयत्न फसतोय, चेंडू मात्र निर्धाव जातोय. सुरेख असा चेंडू म्हणावा लागेल, वेगवान चेंडू होता सौरभचा आणि दरम्यान दक्षित मात्र यष्टीरक्षक म्हणून आपली भूमिका चोख बजावतोय. धावसंख्या मात्र स्थिरावते 6 धावा. या ठिकाणी 35 धावांची आवश्यकता असेल. जवळपास 8-8.5च्या सरासरीने ह्या धावा जमा कराव्या लागतील. 6 धावा धावपळकर जमा झालेल्या आहेत. सौरभ पुन्हा एकदा मारा करतोय, ऋषभ पुन्हा एकदा मारा करतोय. दुसरी धाव कोणाची कोणतीही संधी त्या ठिकाणी दिसत नाहीये. ऋषभ अतिशय चांगली गोलंदाजी करताना दिसतोय आपल्या संघासाठी, कारण दोन्ही संघांना हा सामना जिंकणं निनाद नक्कीच आवश्यक असणार आहे. कारण जर आपण 2 सामने जिंकलो तर नक्कीच आपण पुढच्या फेरीमध्ये पोहोचू शकतो. सौरभ पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. आपल्या षटकातील पुढील चेंडू फुलटॉस चेंडू भिरकावून देतोय. डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये जोपर्यंत क्षेत्ररक्षण होते फेकीवरती तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातोय सीमा पार, दणदणीत खणखणीत चौकार. उंचावते धावसंख्या जाऊन पोहोचते 11 धावा. साहिलच्या बॅटमधून आलेला खणखणीत दणदणी चौकार जाऊन पोहोचतोय वैयक्तिक 7 धावांवर. सौरभ मारा करतोय, पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आणि लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये खेळून काढलेला चेंडू 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण होते. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण नक्कीच झालेलं होतं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, या ठिकाणी धावचीची संधी आणि त्या ठिकाणी साहिल मात्र धावचीत होऊन तंबूमध्ये परत जातोय. सुमुद्र अशी गाणी वाजवत असताना अनेक आनंदमय वातावरणामध्ये निर्मिती करताना दिसत आहे. नक्ष DJ मास्टर नक्कीच त्यांचा धन्यवाद. आणि जे आमचे कॅमेरामन आहेत जे उन्हामध्ये आहेत त्या ठिकाणी आणि लाईव्ह टेलिकास्ट करत आहेत त्यांचाही मी धन्यवाद व्यक्त करतोय. तिन्ही पंचायत आमचे जे उन्हामध्ये उभे असतात, आपण सावलीमध्ये बसलोय, त्यांचे हार्दिक हार्दिक आभार स्वागत. आणि आमचे साथी समालोचक आहेत निनाद कदम, गेले अनेक वर्षे या पंचक्रोशीमध्ये जे समालोचन करत आहेत आणि नक्कीच आम्ही अनेक वेळा सोबत असतो, त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. त्यानंतर आमचे धावसंख्या गणक आहेत शुभनीत. हो पुन्हा एकदा सौरभ मारा करतोय, नवीन फलंदाज येतोय, जोरकस प्रहार आणि हा चेंडू जातोय सीमा बाहेर. मेगा 6, सुपर 6.
या षटकाराने अशी धावसंख्या मात्र नक्कीच उंचावते आणि विजयाच्या आशा सुद्धा हा षटकार पल्लवित करतोय, तो म्हणजे धावसंख्या होती 18 धावा। आता मात्र काहीसा विजय हा दृष्टीपथामध्ये येतोय, तो 35 धावांचा पाठलाग करत असताना गोकुळ ढाबा या हा संघ पुन्हा एकदा राजन खेळण्यासाठी सज्ज होतोय। काहीसा उसळणारा चेंडू, उसली दिली होती चेंडूला, हा चेंडू मात्र जातोय घोषित क्षेत्रामध्ये, पंचांचा आमच्याकडे इशारा येतोय। एक धावसंख्या 1 धावसंख्या जाऊन पोहोचते 19 धावा। एक फलंदाज त्या ठिकाणी बाद झालेला आहे, धावचीच्या स्वरूपामध्ये बाद झालेला आहे। धावचीच्या स्वरूपामध्ये कोणताही फलंदाज बाद होणं म्हणजे ही एक प्रकारची आत्महत्याच असं मानली जाते, कारण आपण फटके मारून बाद झालो तरी आपल्याला फारसं दुःख होत नाही, परंतु ज्यावेळेस एखादा धावसंख्या झालेली आहे ती 19 धावा आणि जिंकण्यासाठी 35 धावांची आवश्यकता असणार आहे। आता उर्वरित जे 12 चेंडू आहेत त्या 12 चेंडूंमध्ये आमचे धावसंख्या गणकाला नक्कीच आमच्यापर्यंत स्ट्रॅटेजी पाठवतील की कशा प्रकारे 16 धावांची आवश्यकता असणार आहे। आमचे साथी समालोचक नक्कीच निनाद कदम आम्हाला या ठिकाणी सांगत असताना की 8च्या सरासरीने धावा जमा करायच्या, तर वास्तविक पहिल्यापासून 8.5ची सरासरी राखायला पाहिजे होती। पहिल्या षटकामध्ये धावा कमी आल्या, नंतर दुसऱ्या षटकामध्ये चांगल्या धावा आलेल्या आहेत, 19 धावा प्रकार जमा झालेल्या आहेत आणि नक्कीच एक विजयाची आशा पल्लवित झालेली आहे ती गोकुळ ढाबा या संघामध्ये, संघातील सर्व खेळाडूंमध्ये। स्ट्राईकला कुणाल खेळण्यासाठी सज्ज होतोय, दक्षित येतोय आणि हा त्रिपलला चित होतोय पहिल्या चेंडूमध्ये आणि कुणाल मात्र त्रिपललाच्या इथून तंबूमध्ये परत जातोय। नव्हती, विजयश्री आपल्या दृष्टीपथामध्ये आलेला आहे, आपल्या आवाक्यात आलेला आहे। म्हणजे ज्यावेळेस एखादा धावपट्टू असतो, 100 मीटर धावत असताना तो धावपट्टूच्या थोडासा जवळ आलेला असतो आणि त्यावेळेस काहीतरी चूक त्याच्याकडनं होते आणि दुसरा धावपट्टू पुढे जातो। अशा प्रकारे कधी आपल्याकडून चूक होता कामा नये, कारण आता 16 धावा या सहज होतात। इथे आडव्या फळीने मारण्याची फारशी आवश्यकता नव्हती। जर चेंडू नुसता कट केला तर आपण पाहिलं राखीव क्षेत्र किती आहे, फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये पूर्ण क्षेत्र राखीव आहे, फार मोठा गॅप आहे, त्या ठिकाणी आपण धावा काढू शकतो। पुन्हा एकदा दक्षित मारा करतोय, लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू हा फायल्याच्या क्षेत्रामध्ये खेळून काढतोय, त्या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय, घोषित क्षेत्रामध्ये 1 धाव जमा होते। धावसंख्या 1 निवड धावसंख्या जाऊन पोहोचते 20 धावा। आता मात्र समीकरण नक्कीच या सामन्याचं बदलते आणि समीकरण मात्र या सामन्याचं नक्कीच बदलतंय। प्रत्येक चेंडू गणिक 15 धावांची आवश्यकता असणार आहे आणि चेंडू मात्र असतील ती गोकुळ ढाबा या संघासाठी 10। दक्षित मारा करतोय अखिल, नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं। मच्छिंद्र कडवे यांच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण होते, संघ मालक आणि चांगलं क्षेत्ररक्षण सेल्मिडॉनच्या क्षेत्रामध्ये आणि सिनियर खेळाडू आहेत आणि अशा सिनियर खेळाडूंकडून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, नक्कीच चांगली गोष्ट आहे आपल्या संघासाठी। नक्की त्या ठिकाणी 1 धाव वाचवलेली आहे। पुन्हा त्या दक्षित मारा करतोय, यावेळेस कुणाला या ठिकाणी राजन खेळण्यासाठी सज्ज झालेला होता। असा काहीसा वेगवान असा हा चेंडू होता, यावेळेस चेंडूची गती मोठ्या प्रमाणात वाढवली होती ती दक्षितने आणि पाहिलं तर हे षटक नक्कीच एक निर्णायक षटक असणार आहे, एक टर्निंग पॉईंट असणार आहे, कारण अतिशय सुरेख 8 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता असताना जोरकस मारण्याचा प्रयत्न होता आणि मच्छिंद्र कडून चांगलं क्षेत्ररक्षण होते, परंतु 1 धाव मात्र काही रोखू शकलेले नाही आहेत। धावसंख्या 1 निवड धावसंख्या जाऊन पोहोचते 22 धावा। समीकरण मात्र चेंडू गणिक बदलते, 7 चेंडू आणि 13 धावा। तसं पाहिलं तर निनाद शुभनीत दोन्ही संघांना समसमान संधी आहे, 7 चेंडूंमध्ये 13 धावा रोखल्या जाऊ शकतात। अनेक वेळेला आपण ते पाहिलेलं आहे, 4 धावा सुद्धा रोखलेल्या आहेत, 2 धावा सुद्धा रोखलेल्या आहेत। पुन्हा एकदा दक्षित मारा करतोय, जोरकस चेंडू हवेत आणि झेल मात्र त्या ठिकाणी सुटतोय। धावगती मात्र त्या ठिकाणी कोणती होत नाहीये, धाव काही होत नाही आणि धावसंख्या मात्र स्थिरावते आणि समीकरण मात्र तसंच राहते। चेंडू मात्र थोडेसे बदलतात, 6 चेंडू आणि 13 धावा। लवकर लवकर घ्या मित्रांनो, फारसा वेळ घालवायचा नाही आणि दोन्ही संघांना हा सामना जिंकलाच पाहिजे, कारण पुढल्या फेरीमध्ये आपल्याला जायचं आहे, पाणी घेऊन जायचं आहे। मी पहिल्याच दिवशी सांगितलं होतं, उष्मा एवढा आहे या पूर्ण 3 महिन्यांमध्ये
आपल्या संपूर्ण परिसरामध्ये संपूर्ण भारतामध्ये उष्णता एवढी असणार आहे की 35+35च्या पुढे तापमान राहणार आहे. कारण जेवढं आपण आणि बऱ्याच लोकांना एक गैरसमज असतो की गार पाणी फ्रीजमधलं पाणी कधी प्यायचं नसतं, त्याच्यामुळे आपलं बरंच नुकसान होत असतं. जेवढं आपण नॉर्मल पाणी पिणार, साधं पाणी पिणार तेवढं चांगलं असतं. हे नेहमी लक्षात बसून प्यायचं पाणी मित्रांनो. उभ्याने कधी पाणी प्यायचं नाही आहे, नेहमी बसून पाणी प्यायचं. बरेच वेळा आम्ही ही सूचना देत असतो, कारण उभ्याने पाणी पिल्यानंतर काय होतं हे आपल्या सर्वांना माहिती आहे. त्याचा आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम होत असतो. ज्यावेळेस आपण उभ्याने पाणी पित असतो त्यावेळेस ते डायरेक्ट आपल्या किडनी स्टोनमध्ये जात असतं आणि ते अतिशय वाईट असतं. त्याच्यामुळे अनेक ठिकाणी आम्ही वारंवार सांगतो मित्रांनो, बसून पाणी प्यायचं आहे. कोणत्याही मैदानामध्ये असाल, तुम्ही घरी असाल, किती घाई असली तरी पाणी बसून प्यायचं असतं. कारण आरोग्य हे सर्वात महत्त्वाचं आहे. आरोग्य असेल तर सर्व काय आहे, आरोग्य नसेल तर सर्व नष्ट होत असते, जात असते. याची गोष्ट आपण दखल घ्यायची आहे. आम्ही केवळ समालोचक नाही आहे, तर त्याचबरोबर सामाजिक सुधारणा, सामाजिक बदल, सामाजिक परिवर्तन अशा अनेक भूमिका आम्ही पार पाडत असतो. केवळ आम्ही समालोचक नाहीत, तर आम्ही समाजसेवकसुद्धा आहोत आणि ही आमच्याकडून समाजसेवा होत असते. अनेक मैदानामध्ये आम्ही या गोष्टी चांगल्या सांगत असतो. काही सुभाषितं असतील, काही सुविचार असतील, काही आरोग्यासाठी, आपल्या आयुष्यासाठी. आणि तो जोपर्यंत नक्कीच या ठिकाणी फायलेगच्या क्षेत्रामध्ये जोरकस प्रहार केलेला आहे. त्या ठिकाणी चेंडू जातोय, घोषित क्षेत्रामध्ये 1 धाव येते. धावसंख्या मात्र 23 धावसंख्या. समीकरण मात्र बदलते, 5 चेंडू आणि 12 धावा. आता पूर्णपणे जबाबदारी असेल ती राजनवर. निखिल पाहायचा आहे कशा प्रकारे ह्या ज्या उर्वरित 5 चेंडूंमध्ये 12 धावा आहेत, निमिष कशा प्रकारे रोखतोय आणि राजन आणि अखिल कशा प्रकारे या 12 धावा जमा करतोय. राजन खेळण्यासाठी सज्ज होतोय. ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू नक्कीच आधीच ओळखलं होतं राजन या चेंडू सोडून दिलेला आहे. 1 धाव आणि 1 चेंडू वाढतोय. समीकरण मात्र बदलते, 5 चेंडू आणि 11 धावा. 5 चेंडू आणि 11 धावा. अतिशय रंगतदार तुळशीचा सामना रंगतोय. तो अर्थातच या सुरेख सुंदर अशा मिल्खतखारच्या मैदानामध्ये अतिशय चांगली हवा येते. जरी उष्णता असली, उष्मांक असला तरी जे सावलीमध्ये बसलेले आहेत त्यांना चांगली थंडगार हवा येत असते. फक्त मैदानामध्ये खेळणारे खेळाडू आणि पंच यांना थोडा नक्कीच त्रास होतो. पुन्हा एकदा 5 चेंडू आणि 10 धावा. जोरकस मारण्याचा प्रयत्न फक्त चेंडू निर्धाव जातो. एक चेंडू महत्वाचा असणारे समीकरण बदलते. चार चेंडू आणि 11 धावा. आता समीकरण मात्र बदलते. चांगले एक चेंडू अतिशय महत्वाचा असणार आहे. चॅम्पियन ट्रॉफीकडे घेऊन जाणारा असणार आहे दोन्ही संघांसाठी. राजन खेळण्यासाठी सज्ज होतोय. निमिष मारा करतोय. 4 चेंडू 11 धावा. जोरकस प्रहार. चेंडू हवेत. निर्मनुष्य क्षेत्रामध्ये चेंडू पडतोय. दुसरी धाव करण्याचा प्रयत्न अखिलचा. त्या ठिकाणी दुसरी धाव सुद्धा सहज पूर्ण केली जाते. समीकरण मात्र बदलते. 3 चेंडू आणि 9 धावा. कालच्या 2 सामन्यामध्ये ही स्थिती आपण पाहिली होती, निनाद आणि शुभनीत, की 3 चेंडूवर 9 धावा आल्या होत्या आणि एक सामना जिंकला होता क्षेत्ररक्षक करणारे. 3 चेंडू आणि 9 धावा हा सामना जिंकण्यासाठी. अतिशय सुरेख चेंडू त्या ठिकाणी. चेंडू निर्धाव जातोय आणि सामना चुरशीचा रंगतदार होतोय. आम्ही विनंती करतोय, ही स्पर्धा आपलीच आहे. सर्वजण आपण स्वयंसेवक आहोत. एका ठिकाणी बसू नका, कारण स्पर्धेला कोणते गालबोट लागता कामा नये. अतिशय चांगल्या प्रकारे या स्पर्धा पार पाडल्या पाहिजे. पुन्हा एकदा मी विनंती करतोय, स्वयंसेवक आपण सगळेच आहोत. पुन्हा एकदा मी सांगतोय, स्वयंसेवक आपण सगळे आहोत. सीमारेषेवर राहायचं आहे. 2 चेंडू आणि 9 धावा. जबरदस्त असा हा रोमांचकारी रोमहर्षक सामना. चुरशीची रंगत. जशा बैलांच्या शर्यती असतात, सीमारेषेवर जसे येतात तशी परिस्थिती. जो आणि हा सुरेख चेंडू पायावर आदळतोय. चांगला अपील होते, परंतु पंच अपील फेटाळून लावतात. दरम्यान 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण होते आणि आता समीकरण मात्र बदलते. नक्कीच निमिष कौतुक करावे लागेल. शेवटचं षटक होतं.
आणि 13 धावा 6 चेंडूंमध्ये असताना जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे. जवळपास 3 चेंडू त्यांनी निर्धाव टाकलेले आहेत. अतिशय सुरेख गोलंदाजी. आणि राजनला मात्र बांधून ठेवलेला आहे, अखिलला बांधून ठेवलेला आहे. 1 चेंडू आणि 8 धावा. आता मात्र वाईट किंवा नो बॉल आला तरच सुवर्ण संधी आहे. 1 चेंडू 8 धावा. आणि मी बोलतोय आणि त्या ठिकाणी आणि दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, धावचीची संधी या ठिकाणी. दक्षित स्वतः चेंडू घेऊन येतोय आणि या ठिकाणी फलंदाज अखिल धावचित होतोय. एक चेंडू आणि 7 धावा. अजूनही जर एखादा नो बॉल वाईड आला तर आणखीन सामना रंगतदार आणि चुरशीचा होणार आहे. यावेळेस गोलंदाजाने काय करायचं असतं, ज्यावेळेस अशी परिस्थिती असते त्यावेळेस चेंडू सरळ स्टंपवर ठेवायचा असतो मित्रा. हे नक्की लक्षात ठेवायचं, कुठलाही प्रयोग करायचा नसतो. साधी गोष्ट आहे. 1 चेंडूवर 8 धावा पाहिजे असतील, स्टंप अटॅक करायचा असतो, सरळ चेंडू स्टंपवर सोडायचा असतो. हे नेहमी लक्षात ठेवायचं, ध्यानात ठेवायचं आहे. आणि आता मात्र 1 चेंडू आणि 7 धावा. समोर राजन खेळण्यासाठी सज्ज होतोय. 1 चेंडू आणि 7 धावा. आणि हा चेंडू जातोय. 1च धाव त्या ठिकाणी. हा सामना जिंकलेला आहे. नक्कीच जबरदस्त असा हा सामना, चुरशीचा सामना. गोकुल ढावा या संघाने, विजयी संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. पुढील फेरीसाठी, वाटचालीसाठी, पुढील सामन्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जबरदस्त असा रंगतदार सामना आणि असे सामने पाहायला नक्कीच तमाम क्रिकेट रसिकने तयार असतात. आणि असे सामने कालच्या दिवसापासून आपल्याला पाहायला मिळाले आहेत. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जात असतो. म्हणून मी नेहमी सांगतो मित्रांनो की एक एक धाव ही महत्त्वाची असते. बरेच फलंदाज एक चूक करत असतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा आणि आपल्या ठिकाणी सुद्धा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर ही चूक नेहमीच करत असतात तालुका पातळीवर, की स्ट्राईक घेण्यासाठी बऱ्याच वेळेला एक एक धाव घेत नाहीत आणि ती एक एक धाव अशा 3 धावा 2 धावा वाया जातात. त्या 3 धावा 2 धावा 1 धाव किती महत्त्वाची आहे हे